तर हाय हॅलो सगळ्यांना. तर बघा इथे आता लावलेला आहे मी कुकर. काय बनवत आहे मी कुकरमध्ये आता. तिथं भाजी ठेवली आहे वाफलायला, कारण की मला पावभाजी करायची आहे. तर बघा इथे बटर पण आहे, हा नाही सॉरी मटन पण आहे आणि बटर पण आहे. तर त्याला मला कांदे वगैरे चिरायचे आहे. कांदे वगैरे चिरून घेते. आणि आज मी बनवली सकाळी चकली. तर दाखवते चकली कशी बनवली. तर बघा चकली बनवलेली आहे ही आज सकाळी. हे बघा एवढी मस्त एवढी. आणि त्या दिवशी पण बनवलेली आहे. एकावर एक आहे. थोडी वाळायची आहे, कारण आता तेवढी काही कडक ऊन आहे नाही. तर अशी चकली बनवलेली आहे मी. कशाची आहे ही? साबुदाणा आहे, भगर आहे आणि बटाटा आहे. तिन्याची मस्त चकली बनवली छान. आणि याच्यामध्ये मिरचीचा पेस्ट आणि जिरा टाकलेला आहे याच्यात. तर मस्त बनलेली आहे चकली. तर तळून पण बघेल मी वाढल्यानंतर उद्या तळी. आणि आमच्या इकडे बघा, तुम्हाला आवाज येते का तर माहीत नाही. इथे इतका बँड वाजत आहे की खूपच. तुम्हाला दाखवते मी पुढं. बघितलं का किती छान मस्त असे फटाके वगैरे फुटत आहे. मस्त बँड वगैरे वाजत आहे. तर चला आता मला चिरायचा आहे कांदा चिरून घेते मस्त पावभाजीसाठी. आणि खायला पण पाहिजे वरून. आणि पावचे पण. आणि खूप दिवस झाले ब्लॉगही बनवला नाही. म्हटलं कंटाळा येतो. आज तिने भांडे घातले, भांडे लावायचे आहे. भांडे पण लावते मी. चला आता पहिले मस्त कांदे चिरते आणि पावभाजी करते पहिले. तर बघा मस्त अशी झणझणीत पावभाजी केलेली आहे. आणि इकडे मस्त पाव पण शेकलेले आहेत. छान आहे. अप्रतिम. कांदा तिकडे आहे. तर बघा किती छान मस्त अशी झणझणीत पावभाजी केली आहे, मस्त गरम गरम. आता भूक लागलेली आहे, मस्त खाते आता आम्ही पावभाजी. तुम्ही पण या. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा एक कार्टून आलेला आहे आमच्याकडे, दाखवते तुम्हाला. तो बाहेरूनच येत आहे. तर बघा आता तो कोणता पाहुणा येत आहे. तर बघ कार्टून आला आमच्याकडे. हा एक हा प्रमुख पाहुणा आला आमच्याकडे. कोणता पाहुणा आहे हा? दुर्व. बघ काय घातलंय ना. नाईट ड्रेस घालत जा. तर चला, माझं कालचं काही व्हिडिओ कंटिन्यू झाली नाही. पावभाजी चांगली होती कालची. हां तर छान. एक कोणते काय पाहिजे तुला? अगं कोणते पाहिजे तर काही सांगशील का नाही? आंघोळ गिन कधी करशील रे बाळा? छान एक नंबर. ओके हां ओके.